नमस्कार दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे YouTube चैनल ऐसे वीडियोस में। मेरा नाम है सतीश। आशा करता हूँ आप सब लोग अच्छे होंगे। मैं आया हूँ जोगेश्वरी ईस्ट में, और जोगेश्वरी ईस्ट में आज साईराम गोविंदा पथक इनकी दहंडी प्रैक्टिस इस वीडियो के माध्यम से देखने वाले हैं। तो चलिए आज के इस वीडियो का हम शुरू करते हैं। और प्रो गोविंदा के जो मैचेस होंगे वो वर्ली डोम में है। 7, 8, 9 तारीख को ज़रूर आइए और इस टीम को सपोर्ट कीजिए। इनका वहाँ जो प्रो गोविंदा टीम का नाम होगा सूरत टाइटन्स। आपला जिंतीचा साईराम गोविंदा पथक ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय 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 माता पिता की जय। शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर। सारे नगरी में है बोल बाला, सारे नगरी में है बोल बाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। जोगेश्वरी ईस्टचे साईराम गोविंदा पथकचे गोविंदा आहेत। माझं नाव सचिन केळकर, साईराम गोविंदा पथकाचा मी सेक्रेटरी आहे। स्थापना 2009ची, आज 17 वर्ष झाली। जोरात सराव चालू आहे। वर्षांत गेल्या वर्षी ना आम्ही 8 उतरवले। आम्ही याच्या आधी कधी 8 उतरवले नव्हते, पण जो आनंद होता ना 8 उतरवण्याचा हा फुल गगनाला म्हणजे न मावण्यासारखा होता। सगळ्यात मोठा ब्रेकिंग न्यूज या टायमाला होती की जय जवान प्रो गोविंदामध्ये नाही आहे। तर ह्याचा कितपत फायदा होणार आहे इतर संघांना? नक्कीच जय जवानसारखा मोठा गोविंदा म्हणजे खूप माझे त्या गोविंदामध्ये संदीप ढवळेपासून खूप माझे मित्र आहेत आणि माझा आवडता गोविंदा आहे तो। जसं कॉम्पिटिशन नाही आहे, पण माझा सगळ्यात आवडता गोविंदा पथक जर असेल तर जय जवान गोविंदा पथक असेल। त्यामध्ये माझे खूप मित्र त्या गोविंदा पथकातले माझ्याबरोबर खेळणारे, कबड्डी खेळणारे खूप त्या ठिकाणी खेळाडू आहेत। तर याविषयी नक्कीच वाईट वाटेल की जय जवान गोविंदा, जेव्हा गोविंदाचा विषय येतो तेव्हा जय जवान गोविंदा पथक हे सगळ्यांच्या नजरेसमोर येतं। पण याविषयी नक्कीच खंत असेल की जय जवान गोविंदा पथक प्रो गोविंदाला नाही। तर धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती दिली त्यासाठी धन्यवाद। थँक्यू। मला पुढील प्रोसाठी आणि तुमच्या 9 तारखेच्या संकल्पनेसाठी शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट। जे येतात म्हणजे आमच्यासारखे छोट्या खेळाडूंना तुम्ही प्रसिद्धी देता, यामुळे मंडळातर्फे मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानेन आणि तुमचे ब्लेसिंग आमच्या पाठीशी असू देत। यावर्षी आमची नक्की थर लागू दे, तुम्ही पण देवाचरणी प्रार्थना करा। नक्कीच। आता आम्ही छोटीशी झलक बघितली तुमची। आता 4-5 वेळा तुम्ही जे ट्राय केल्या जातात ते एकदम अप्रतिम, खूप फास्ट होतं आणि नक्कीच तुम्ही या टायमाला तुम्हाला यश लाभेलच। थँक्यू धन्यवाद। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। ताशाच्या तालावर, डीजेच्या गाण्यावर, गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर। हो ढोल ताशा
ताशाच्या तालावर डीजेच्या गाण्यावर गोविंदाची नजर उंच त्या हंडीवर. त्याचप्रमाणे यावर्षी आपलं जोगेश्वरीतली खास मंडळ आहे आपल्या उपनगराची शान जय जवान गोविंदा मंडळ, जय जवान गोविंदा पथक. यावर्षी त्यांचं काही कारणास्तव सिलेक्शन झालं नाही प्रो गोविंदामध्ये, पण अशी अपेक्षा करतो की आता येणारा हा गोविंदा जो आहे त्या दिवशी त्यांचे 10 तर लागावे आणि त्यांचं नाव वर्ल्डमध्ये तर आहेच, पण अजून त्यांचं नाव फेमस व्हावं आणि या उपनगराची शान म्हणून जोगेश्वरीचं नाव अजून गगनात जाऊ दे अशी एक आशा आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव लाभेश राजेंद्र तेली आणि मीच साईराम गोविंदा पथकाचा एक खेळाडू आहे. तर आम्ही सलग कितीतरी वर्ष आट लावतोय आणि आट लावायचं आम्हाला खरं जर यश भेटलं असेल तर ते गेल्या वर्षी भेटलं, कारण की आम्ही आट लावून हे उतरवले. ही आमच्या सगळ्या पोरांची मेहनत होती. म्हणजे तुम्ही जर बघत असाल ग्राउंडमध्ये तर आपल्याकडे लहान पोरंसुद्धा एक पहिल्या दिवसापासून येतात प्रॅक्टिससाठी, लहानापासून मोठ्यापर्यंत. तर हे सगळ्यांचं आपलं यश होतं आमचं. माझं नाव अक्षय तावडे, एक साईराम गोविंदाचा खेळाडू. जवळजवळ मी हे मंडळ 2009ला सुरू झालं जेव्हा आम्ही या बिल्डिंगमध्ये राहायला आलो. खूप सारी पोरं होती, खूप पोरं येतात, खूप पोरं खेळतात, सगळ्यांना खरंच मजा येते खेळताना. खरं तर जर एक म्हणतो ना आपण की ह्याचं जर कोणाला श्रेय द्यावं, आता हे जे 3-4 वर्षामध्ये जे आपण बूम म्हणतो ना इंग्लिशमध्ये बूम, याला जर कोणाला श्रेय द्यावं तर प्रताप सरनाईकांना, की त्यांचं जे विजन आहे त्या विजनला पकडून त्यांनी हा गल्लीतला खेळ आणि स्टेजवर आणला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. त्या स्टेजवरून आता तो आंतरराष्ट्रीय मंचावरती गेला. म्हणजे मागच्या 3 वर्षापासून आम्ही प्रो खेळतोय आणि एक म्हणतात ना देवाची कृपा आणि ह्या सगळ्या पोरांची मेहनत की पुढच्या 3 वर्षासाठी सलग आम्हाला डायरेक्ट गोल्डन तिकीट मिळालेलं आहे. हे फक्त आमचे जे कार्यकर्ते आहेत सगळे हे त्यांच्यामुळे. नमस्कार, काय नाव आपलं? सायराज सुर्वे. साईराज सुर्वे. किती वर्षापासून आहे साईराम गोविंदा पथक? 4 वर्ष खेळतो. आणि काय कुठच्या थरावर सीडीवर कुठे आहे? मेन सीडीत आहे. मेन सीडीत आहे. अरे वा. प्रो गोविंदाचा कसा एक्सपिरियन्स आहे तुला? प्रो गोविंदाचा माझा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता क्वालिफाय झालात प्रो गोविंदासाठी, कसं वाटतं तुला? 8-9 ना, 8-9 तारखेला आहे ना? 7-8-9ला कसं काय प्रो गोविंदा खेळतोस, कसं वाटतं तुला? प्रो गोविंदा जोश, फुल जोश ना, यांना आणायचं आहे. हंडी फोडून केला बोल बाला, मटकी फोडून केला बोल बाला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. आपला गोविंदा उंच ती हंडी फोडे आपला गोविंदा. हो थरावर थर रचे आपला गोविंदा उंच ती हंडी फोडे आपला गोविंदा. गोविंदा आपला तो आहे जिगरवाला, गोविंदा आपला तो आहे जिगरवाला. संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला. गोविंदा आला सारे खेळूया आज दही काळा. हो आला रे आला 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 नंदलाला गोप
पिनो आपली मटकी सांभाळा. मटकी फोडून माखन त्याने नेला, हंडी फोडून माखन त्याने नेला. संधयंडीचा आला आपला गोविंद आला. संधयंडीचा आला आपला गोविंद आला. साईराम गोविंदा पत्काचा त्यामागचं श्रेय कोणाला देशील? सगळ्यात पहिलं श्रेय म्हणजे सगळ्या गोविंदा पथकातल्या मुलांना देईन, साईराम गोविंदा पथकाच्या खेळाडूंना, प्रत्येकाच्या आईवडिलाला, शिर्डीतल्या साईबाबांना, जोगेश्वरी मातेला. आणि सगळ्यात मेन गोष्ट, आजचा जो जोश आहे हा फक्त युट्यूबवर तुमच्यामुळे आहे आणि तुमच्यामुळे आणि या मुलांमुळे फक्त तुमच्यामुळे 8 थर लावून आणि पहिल्यांदा 8 थर 4 एक्क्याने लावून उतरवलेत. या सगळ्या मुलांना जोगेश्वरी माते की साईराम गोविंदा पथकाचा धन्यवाद दादा.